एकदा एका गावात मूर्तिकार होता आणि त्या गावामध्ये चर्चा झाली की आपल्याला एक नवीन मंदिर बांधायचं आहे आणि तिथे एक सुंदर मूर्ती हवी आपल्याला देवाची. आणि मूर्तिकाराकडे येऊन ते सगळे लोक विचारतात की तू मूर्ती करून देशील का. तर तो म्हटला ठीक आहे. मग तो काय केला, बाहेर गेला गावाच्या. आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर एक मोकळं मोकळं असं माळरान बघितलं जिथे खूप सारे दगड होते. कारण मूर्ती बनवण्यासाठी सुद्धा ठराविकच दगड लागतात, कोणताही दगड घेऊन चालणार नाही. तर जेव्हा तो त्या माळरानावर गेला आणि त्याने एक मोठा दगड बघितला आणि त्याने विचार केला की हा दगड घेऊया आपण मूर्ती बनवण्यासाठी. तर त्याने त्या दगडाला हात लावताच किंवा त्याच्याकडे तो छिन्नी हातोडा असेल ते फोडायचं साधन सगळं दगड, तो दगड बोलायला लागला की इथून दूर जा निघून. मला हे त्रास सहन होणार नाही, अजिबात मला हात लावायचा नाही. मला अजिबात त्रास सहन होणार नाही आणि मी कोणताही तुझा घाव सोसणार नाही. मला नको त्रास देऊस, निघून जा इथून. मूर्तिकाराने तो दगड सोडून दिला. मूर्तिकाराने दुसरा दगड शोधला, त्याच्यापासून थोडा दूरवर पडलेला. त्याने त्या दगडाला घाव टाकून त्याच्यातून सुंदर अशी सुबक मूर्ती बनवली देवाची. आणि ती मूर्ती इतकी सुरेख झाली. सगळे कितीतरी दिवसांचे श्रम त्याच्यामध्ये होते त्या मूर्तिकाराचे. सुंदर मूर्ती तयार झाल्यानंतर त्यांनी त्या मूर्तिकाराने सांगितलं की मूर्ती आता तयार झालेली आहे. गावकऱ्यांनी छानपैकी मुहूर्त वगैरे बघून प्रतिष्ठापना करायची ती. तर वाजत गाजत ती मूर्ती नेण्यासाठी तिथे आली आणि त्यांनी ती मूर्ती उचलली. त्यानंतर त्यांनी विचार केला, त्यांची चर्चा झाली, आता मूर्ती तर आहे पण नारळ वगैरे फोडायला एक दगड पण हवाय आपल्याला. तर हा बाजूला पडलेला दगड चांगला दिसतोय. इकडे हा दगड ओरडायला लागला हात लावल्यानंतर, परंतु सगळा वाजत गाजत चाललेलं होतं. तेवढ्यात तो दगड उचलला, त्यामुळे त्याचा आवाज काही आला नाही इतरांना. त्यामुळे तो दगड नारळ नियमितपणे त्याच्यावर फोडण्यासाठी असा त्याचा उपयोग झाला. मूर्ती आणि तो दगड तो सोबत घेऊन सगळे गावकरी गावात आले. त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, मंदिर तयार केलं आणि त्या दगडाची स्थापना मंदिराच्या बाहेर एका ठिकाणी केली. तिथे नारळ फोडण्याची एक विशिष्ट जागा असते. आता मात्र तो जो दगड होता त्याचा अतिशय नाईलाज झाला, करणार काय तो. पण त्याला रोज तो सगळा त्रास सहन करायला लागला नारळ फोडण्याचा. आणि मूर्तीमधला जो दगड होता तो त्याच्याशी संभाषण करायला लागला की तू जर सुरुवातीचे घाव सोसले असतेस तर आज तू माझ्या जागेवर असता. पण तू सुरुवातीला काहीच त्रास सहन करायला नको म्हटलास आणि आता तुला रोज त्रास सहन करायला लागतो. थोडक्यात काय, आयुष्यात सुरुवातीपासून काही गोष्टींना, काही संघर्षांना तोंड दिलं, यशस्वीपणे त्याच्यावर मात केली, तर पुढचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे असतात. विशेषतः करिअरचे दिवस, विद्यार्थी दशेमधले दिवस, ह्याच्यात जर विद्यार्थ्यांनी किंवा करिअर करणाऱ्यांनी आळस केला तर नंतर मात्र त्यांना रोज तेवढाच त्रास सहन करायला लागतो आणि मग रडत रखडतच आयुष्य काढायला लागतं. म्हणून जे करिअरचे दिवस आहेत, जे विद्यार्थी दशेमधले दिवस आहेत, त्यांनी सुरुवातीला कसून हवा तो संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे, तर सुंदर असं करिअर घडतं. म्हणजे सुरुवातीला काही विद्यार्थी अभ्यास करत नाही, आळस करतात, टाळाटाळ करतात, त्यावेळेस त्यांना गांभीर्य नसतं. पण जसं आयुष्य समोर येतं आणि आयुष्याची वेगवेगळी संघर्षाची रूपं दिसायला लागतात, त्यावेळेस त्यांना शिक्षकाचे बोल आठवतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना एक कायम सांगत राहिले. अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की जे रोज असा व्हिडिओ बघतात. आता खरं तर हा विद्यार्थ्यांसाठीच मोठा संदेश आहे. मी वारंवार त्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहे की सुरुवातीला आराम केला तर नंतर कष्ट आहे आणि आता तुम्ही कष्ट घेतले तर नंतर तुमच्या आयुष्यात आराम आहे. तुम्ही निवडायचे तुम्हाला काय करायचे. आणि नंतरचं कष्ट असं असतं की शरीरात त्राण नसला तरीही कष्ट करायला लागतं, जे उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो. म्हणून आपल्या हातात कष्ट करणं आहे, ती परिस्थिती स्वीकारणं आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्या उपाययोजना करणं फार फार गरजेचं असतं. थोडक्यात काय, आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आपल्या आतला जो दगड आहे
थोडक्यात. म्हणजे आपण सुद्धा स्वतःला एका मूर्तीप्रमाणेच घडवत असतो, जर घडवलं, स्वतःहून ठरवलं तर. वेदना ज्या असतात त्या शक्तीमध्ये बदलवायच्या असतील तर हे सगळं करायला लागले. सुरुवातीला फार विद्यार्थ्यांना स्पेशली शिक्षकांचा राग येतो, ओरडतात, शिक्षा करतात, अभ्यास करायला लावतात फार. मग त्यांना राग येतो, का एवढं कशाला पाहिजे. ते वय तसंच असतं, त्यामुळे त्यांना त्याचं गांभीर्य नसतं. शिक्षकांना जेवढं माहिती असतं तेवढं. आता जी मुलं अशी शिकून काहीतरी मोठी झालीत आणि भेटतात, तर शिक्षकांनाही अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि जी मुलं आता येऊन भेटतात की जे आता नाही तेवढे यशस्वीपणे पुढे जाऊ शकले काही कारणांनी किंवा गांभीर्याने त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही, आता येऊन बोलतात, मॅडम तुम्ही सांगत होता ते खूप खरं होतं, आता कळतंय की किती ढोर मेहनत करायला लागते, किती कष्ट करायला लागते आणि त्याच्या तुलनेत पैसे खूप कमी मिळतात. मग वारंवार घरी राहणं, शाळा अभ्यास न करणं, शाळेची नकोच वाटायला लागणं, शाळा किंवा उडाटप्पूपणा करणं. ठीक आहे, ते वय आहे, परंतु हेही वय आहे करिअर घडवण्याचं. थोडक्यात काय तर सगळ्यांनाच हे लागू पडतं की सुरुवातीपासून तुमच्यात धमक असते त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करा. म्हणतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून प्रयत्न करा, सकारात्मक प्रयत्न करा. प्रयत्न करून वेगवेगळे मार्ग शोधा यशस्वी होण्याचे. आणि यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम मनावर काम करा. आणि मनावरच काम करण्यासाठी मी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी शिकवते आणि त्याचे सेशन घेत आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे, त्या नंबरवर माझ्याशी संपर्क केला तर लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही नियमितपणे माझ्याशी जॉईन व्हाल आणि तुमच्या मनावर तुमच्या आतमधली जी मूर्ती आहे ती घडवण्याचं काम माझ्याकडून नक्कीच होईल, एवढं मी सांगू शकते. तर ह्या छोट्याशा गोष्टीतून थोडक्यात काय सांगायचंय तर आयुष्य खूप सुंदर आहे, पण देरे हरी पलंगावरी नसतं. कष्ट करायला लागतात, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं. तर हुशारपणाने, चाणाक्षपणाने आणि आपल्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणात शक्य तेवढ्या सगळ्या चांगल्या बाबी वेचून घेण्याची तयारी आपली ठेवली पाहिजे. तर आयुष्यात नुसतंच विचार करूनही होत नाही. तर त्यासाठी थोडंसं मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन, स्वतःला सेल्फ टॉक कसा करायचा हे शिकणं पण फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी परिस्थिती आहे आपल्यात आत्ता, त्या परिस्थितीमधले सगळे चांगले क्षण शोधायचे, चांगल्या गोष्टी शोधायच्या आणि त्याच्याप्रती धन्यवाद भाव ठेवायचा नाही. सतत जर तक्रारी करत बसलं तर तक्रारींचा पाढा संपणार नाही तुमचा. इतक्या तक्रारी अजून तयार होतील पुढे. म्हणून जे आहे तुमच्याकडं त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड भाव, धन्यवाद भाव ठेवला तर तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी अजून साऱ्या गोष्टी विश्व, युनिवर्स निर्माण करत असतं, हे लक्षात ठेवा. आणि आत्ताचा त्रास टाळायचा आणि नंतर पुढचं आयुष्य सुखात घालवायचं आहे असं होत नाही. एकतर आत्ता तुम्ही त्रास घ्या, संघर्ष करा. संघर्ष म्हणण्यापेक्षा काय म्हणूया त्याला, आपल्याला जे हवंय यश, आपल्याला काहीतरी बनायचंय त्यासाठीची हालचाल, धडपड करा. त्याच्यासाठी थोडंसं तन मन धन ओतून त्याच्यामध्ये संपूर्ण सर्वस्व ओतून जर तुम्ही पणाला लावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनावर काम केलं तर यश तुमच्या जवळ नक्कीच येणार आहे. त्याच्यासाठी स्वतःचा मन स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी अफर्मेशन करणं, मॅनिफेस्टेशन करणं, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा, ग्रॅटिट्यूड भाव कसा ठेवायचा, हे सगळं करणं फार गरजेचं आहे. कारण नुसतं कष्ट कष्ट करूनही सगळं हाताशी येईलच असं नाही. आपलं मन सगळ्यात जास्त मनावर काम केलं तर बाकीच्या गोष्टी फार फार सोप्या होतात. तर मी आहे लाईफ कोच यशस्वी पुष्पा. मी हीलर आहे, मॅनिफेस्टर आहे आणि खूप साऱ्या गोष्टी करते
त्याच्यामध्ये होपोनोपोनो आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मॅनिफेस्टेशन आहे. परत ज्याला आपण काय म्हणूया, इनर ग्रो जी आपली आहे, आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर कसं काम करायचं, हील कसं करायचं, विनाकारण साठवलेला मनातला कचरा बाहेर कसा काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी सेशनमध्ये होत असतात. तर नक्की जॉईन करा माझे सेशन. थँक्यू फॉर वॉचिंग.